नमस्कार मंडळी, आजच्या व्हिडिओमध्ये आपण गोकुळ गावात तुमचे सर्वांचे स्वागत करत आहोत। श्री राधाकृष्ण मंदिराच्या जीर्णोद्धाराच्या सोहळ्यामध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत आहे। मंडळी, गोकुळ गावातील श्री राधाकृष्ण मंदिराच्या जीर्णोद्धार व नूतनीकरणाच्या सोहळ्यासाठी आपले सर्वांचे हार्दिक हार्दिक स्वागत। गोकुळ गावातील श्री राधाकृष्ण मंदिर प्रथम 1997 साली बांधले गेले। त्यावेळेस मुंबई व गावातील कार्यकर्ते यांच्या अथक प्रयत्नांनी मंदिर बांधण्यात आले होते। श्री राधाकृष्ण यांची मूर्ती राजस्थान येथून आणण्यात आली होती। बांधकामातील काही त्रुटींमुळे या मंदिराचा जीर्णोद्धार करण्याची कल्पना आत्ताची नवनिर्वाचित कार्यकर्ते मुंबई व गावातील सर्व पदाधिकारी यांच्या संकल्पनेतून नवीन पिढीला साजेसारखे असे मंदिर बांधण्यात आलेले आहे। या मंदिरातील मूर्त्यांची प्राणप्रतिष्ठापना व कळस यांचा जीर्णोद्धार हा व्हिडिओ आपण पाहत आहोत। तर मंडळी, आज आपण दिनांक 30 एप्रिल रोजी प्रथम या जागेवर होम हवन करून ही जागा शुद्ध व पवित्र करण्यात आली आहे, तो आपण व्हिडिओ पाहत आहोत। तर गावातील हे सगळी थोर मंडळी, त्याचबरोबर या सोहळ्यामध्ये आजच्या होम हवन या पवित्र कार्यास ही जमलेले सगळे गावकरी आपण पाहू शकतो। तर अशा पद्धतीने या मंदिराचा आजचा होम हवनाचा सोहळा आपण पाहत आहोत। तर हा जो होम हवन आहे, या सोहळ्यामध्ये गावकऱ्यांनी तसेच मुंबई मंडळ यांनी खूप प्रयत्न करून म्हणजे आजचा जो कार्यक्रम आहे हा आयोजित केलेला आहे। तुम्ही बघू शकता व्यवस्थितपणे मंदिर आपलं आता तयार झालेलं आहे आणि या मंदिराच्या अवतीभोवती सभोवताली व्यवस्थित सावलीसाठी असं चारी बाजूने मंदिराला वरती छप्पर करण्यात आलेलं आहे। आणि आता आपण बघतोय हा मंदिराचा मुख्य द्वार। आणि आता आपण थोडक्यातच या सोहळ्याकडे वळूया, या गोष्टी आपण नंतर पाहूच। 4 ब्राह्मण आणि 5 जोडपी यांच्याकडून होम हवन करण्यात आले। जोडप्यांपैकी श्री विनोद वाजे परिवार, श्री शैलेश वाजे परिवार, श्री सूर्यकांत खेडेकर परिवार आणि श्री राकेश कोदेरे परिवार तसेच श्री हरिश्चंद्र कोदेरे परिवार यांना मान देण्यात आलेला आहे। मंडळी, आजचा दिवस दुसरा, आज दिनांक 1 मे, महाराष्ट्र दिन 1 मे 2024। या दिवशी मूर्त्यांची प्राणप्रतिष्ठापना आणि कळस यांची स्थापना करण्यात येणार आहे। तसंच गावातील सर्व लहान व थोर यांना अभिषेकाचा मान देण्यात येणार आहे। तर आजचा हा व्हिडिओ आपण पाहूया। मंडळी, आता आपण मंदिराच्या परिसरामध्ये आहोत आणि ह्या मंदिराच्या गेटच्या आतमध्ये आल्यानंतर आपण पाहू शकतो, बघा सगळी मंडळी जमलेली आहे, गावकरी जमलेले आहेत आणि आज मूर्त्यांचे अभिषेक होणार आहेत। ह्या मूर्त्या जवळजवळ मला असं वाटतं बरीच वर्ष झाली, 1997 साली या मंदिराचा पहिल्या मंदिराची निर्मिती झाली होती आणि ह्या मूर्त्या राजस्थान येथून आणण्यात आल्या होत्या। तेव्हाची कार्यकर्णी म्हणजे त्यावेळची, आणि यांनी ह्यांचे प्रयत्न होते त्या गावामध्ये श्री राधाकृष्ण या मंदिराची
निर्मिती व्हावी, त्यांची स्थापना व्हावी आणि सगळेच गावकरी आणि मुंबई मंडळ यांची सर्वांची इच्छा होती, त्याच्यामुळे हे मंदिर बांधण्यात आले. आणि आताच त्याच मूर्त्या आपण ठेवलेल्या आहेत आणि त्यांचं रंगकाम आणि सुशोभीकरण करण्यात आलेलं आहे. आज या मूर्तींचं आपण आता अभिषेक सोहळा पाहूया आणि या अभिषेक सोहळ्यानंतर आपण कळस मंदिरावरचा जो नवीन बनवण्यात आलेला आहे ते पण आपण पाहणार आहोत. तर एका बाजूला आता आपण पाहू शकतो आमचे वाजे भावकी हे दोघं पण त्यांनी मूर्त्या पकडलेल्या आहेत आणि आता आपण या अभिषेक सोहळ्याची सुरुवात आता पाहत आहोत. आणि एका बाजूला ह्या सगळ्या मंदिराच्या समोरच्या चावडीमध्ये सगळा महिला वर्ग जमलेला आहे आणि या सगळ्या सोहळ्यामध्ये लहान थोर हे सर्वजण उपस्थित आहेत आणि यांच्यातर्फे या मूर्त्यांचे अभिषेक होणार आहे. तर आपण ही सगळी विधी बघूया आणि एका बाजूला आता ह्या बाजूला आपण बघूया ह्या बळजी काकांनी ह्या सगळ्या पूजाविधीचं इकडे साहित्य आणि सगळी मांडणी केलेली आहे आणि मंत्रोच्चारद्वारे हे सगळं आता आपण कार्यक्रम पाहणार आहोत. तर व्हिडिओमध्ये असेच शेवटपर्यंत तुम्ही व्हिडिओला पाहत राहा. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या काही सूचना असतील त्या कमेंटद्वारे कळवा. आणि असंच आता आपण व्हिडिओ पाहत राहूया पुढे. अस्माकं सकल ग्रामस्थानां क्षेम स्थैर्य आरोग्य ऐश्वर्य अभिवृद्ध्यर्थं समस्त इच्छित मनोकामना सिद्ध्यर्थं अस्य दामोदर देवता तथा च विनायकं प्रयानितं
मंडळी, मंदिराच्या आतमध्येच आता आपण बघताय तुम्ही सगळेजण गावकरी सगळे जमलेले आहेत आणि आता भजनाला सुरुवात झाली आहे आणि भजन कीर्तनाच्या या नादामध्ये हळूहळू जसा रंग चढत जाईल तसे कीर्तन आणि भजन चालू आहे. ते एकेका भजनामध्येच या भक्तिमय वातावरणामध्ये आतमध्ये आता अभिषेकानंतर मूर्त्यांची स्थापना करण्यात येणार आहे. तर आता आपण पाहतोय सुंदर असं भजन सुरू आहे आणि आतमध्ये आता जाऊया. इथे गणपती बाप्पांची स्थापना होते आणि गणपती बाप्पांची मूर्ती ही स्थापन करण्यात आलेली आहे आणि आता हिला फिक्स करतायत आणि त्याचप्रमाणे आता ह्याच भजनाच्या नादामध्ये हे निरंतर असं चालू राहील आणि आता हळूहळू आपल्या श्री कृष्ण आणि श्री राधाकृष्ण यांची ही मूर्ती आता हळूहळू या भजनाच्या स्वरांमध्ये ही आपापल्या जागेवरती त्यांची स्थापना करण्यात येणार आहे. तर असंच अतिशय सुंदर असं भक्तिमय वातावरण या गोकुळ गावामध्ये हा जो उत्सव आणि जल्लोष आपण बघतोय आणि ह्या आनंदाच्या वातावरणामध्ये एक चैतन्याचं आणि ऊर्जा देणारं असं हे वातावरण निर्माण झालेलं आहे. आणि ह्या उत्साहामध्ये आता तर हे काहीशी लोक ही गावातच जमलेत आणि जी मुंबईकर आहेत ते आता हळूहळू गावाकडे यायला लागलेले आहेत आणि येणाऱ्या काही दिवसांमध्ये तसंच मी तुम्हाला या व्हिडिओच्या शेवटी सांगेन की काय काय कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. तसंच आपण बघू शकतो आता गणपती बाप्पांचे स्थापना करून झालेली आहे आणि हे छान असे सगळे गावकरी त्या भजनाच्या आनंदामध्ये मंत्रमुग्ध होऊन हे छोटे लहान लहान मुलं दिसत आहेत आपल्याला. सगळेजण असे खूप भक्तिमय वातावरणामध्ये दिसतात आपल्याला. तर असंच व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत राहा. त्याच्यानंतर आपल्याला या मूर्ती स्थापनेनंतर आपल्याला कळसाची स्थापना करण्याची आहे ती आपल्याला पाहायची आहे. आता आपण बघूया बघा. तर मंडळी, आता आपण पाहतोय या कळसाला आपण बाहेर घेतलेलं आहे आणि कळसाची स्थापना करण्यात येणार आहे. पण तत्पूर्वी काय आहे ना, या कळसाला घेऊन मंदिराभोवती 5 फेऱ्या मारल्या जाणार आहेत आणि 5 फेऱ्या पूर्ण झाल्यानंतर ह्या कळसाची स्थापना करणार आहेत. तर आपण आता आपण थोडक्यात ही एक फेरी बघूया आणि आपण डायरेक्ट जाऊ थेट कळस कसा लावतायत ते पाहूया. आणि आपण परत एकदा हे आता आपण ऐकतोय म्हणजे आता मी परत ह्याचा व्हॉल्यूम वाढवतो की गावचं जे वाद्यवृंद आहे ह्याच्यातनं कसं घेऊन जात आहेत त्याचा एक आपण अनुभव घेऊया. मंडळी, आनंदाच्या नादात आणि उत्साहामध्ये या फेऱ्या पूर्ण झालेल्या दिसत आहेत मला आणि हा आनंदोत्सव साजरा करतायत आपले ढगे आणि आपले सुहास कातेमामा आणि अशा प्रकारे हा जल्लोष साजरा करत आता आपण जाऊया कळसाकडे. चला. आणि आता हे वरती कळस लावण्यात येत आहे. अशा प्रकारे हे कळस आता याची स्थापना होते आणि अशाच मंदिराचा जीर्णोद्धार आणि श्री सत्यनारायणची महापूजा दिनांक 10 मे 2024 रोजी आयोजित करण्यात आली आहे. आणि
सगळ्यात प्रथम महत्त्वाची माहिती तर आर्थिक, श्रमिक आणि वैचारिक बाजूनं संपूर्ण सहकार्य करणारे मुंबई मंडळाचे अध्यक्ष श्री सुहास गजानन काते यांचा मोलाचा हातभार आहे या मंदिराच्या बांधकामामध्ये. तसंच सेक्रेटरी श्री काशीनाथ खेडेकर व ग्रामीण आणि मुंबई कार्यकारिणी व सदस्य यांचा खालीचा वाटा आहे या नवीन जीर्णोद्धारापाठी. आणि या सर्वांचे मनापासून अभिनंदन आहे. आणि पुढच्या या कार्यक्रमाला मुंबईकर तसंच सर्वांना ज्यांनी देणगी स्वरूपात या मंदिरासाठी हातभार लावला या सर्वांना आग्रहाचे आमंत्रण आहे की या 10 तारखेला पूजेच्या निमित्त आपण सर्वांनी आमच्या गोकुळ गावामध्ये हजर राहावे आणि या उत्सवाचा आनंद घ्यावा. श्री राधाकृष्ण प्रसन्न या देवतेचा आशीर्वाद घ्यावा अशी सर्वांना मनापासून विनंती. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तसंच काही सूचना असतील तर त्या कमेंटद्वारे मला कळवा. धन्यवाद मित्रांनो. पुन्हा भेटूया आपल्या पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तत्पूर्वी आपण पाहूया मूर्त्या किती सुंदर आणि सुबक आहेत. चला तर मग पुन्हा भेटू. धन्यवाद.